भावांनो, काल रात्री बघा कसं टॉपचं नियोजन लावलं होतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठल्यावर ओट्स भिजत ठेवले आणि गेलो आवरायला. मग आवरून नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत ओट्स खाल्ले आणि निघालो जिमला. गेल्या गेल्या बजरंगबलीचे दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आज लेग डे असल्यामुळे सुरुवातीला फ्री स्क्वॉट्स घेतले, त्यानंतर केला एकदम टॉपचं लेग वर्कआउट, सगळे इंग्लिश साईड घेतले. नंतर 30 मिनिटं कार्डिओ केला आणि लास्टला स्ट्रेचिंग करून वर्कआउट फिनिश केला आणि निघालो घरी यायला. घरी पोचून घेतला प्रोटीन शेक. त्यानंतर आपलं आवरलं आणि पडलो घराबाहेर, कारण आज जाणार होतो आम्ही सज्जनगडला. मग बोगदा क्रॉस करून निघालो आम्ही पुढं. भाऊंनो, ही नदी बघितल्यावर शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवतात. कधी घरच्यांना खोटं बोलून तर कधी कॉलेज बुडून आम्ही इथं पोहायला येतो. मग ताण लागली होती, येऊन पुढे जाऊन घेतली पाणी बॉटल. भाऊंनो, कधी कधी आपण असं मासतो बघा, बिसलरीशिवाय पाणी पित नाही. थोड्या वेळाने बसलो घाटात, मग एक व्हिडिओ घेतला. भाऊंनो, इथं गाडी चालवायला एक वेगळीच मज्जा आहे. भाऊंनो, ह्या कॉलेजमध्ये आपला एक भाऊ होता आणि सारखा कॉलेज बुडून आम्हाला घ्यायला बोलायचा. त्यानं जर व्हिडिओ बघितली तर भाऊ नक्की कमेंट कर. आणि भाऊंनो, हा विभाग कसा आहे, टॉपचा विषय. या झाडांना बघून आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा कधीच गर्व केला नाही पाहिजे. कारण ज्या झाडांना पावसाळ्यात खूप पानं असतात तीच झाडं उन्हाळ्यात बघा अशी दिसतात. मग थोड्या वेळाने बसलो गडाजवळ, गाडी पार्किंगला लावली आणि मारुतीरायांचे दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात केली. थोड्या वेळाने बसलो महाद्वाराजवळ. भाऊंनो, या आजी रोज गाड्याची साफसफाई करतात, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी इकडे आल तेव्हा या आजींना थोडी तरी मदत करा. त्यानंतर स्वामींच्या समाधी मंदिरात गेलो. तिथे जाऊन प्रभू श्रीरामांच्या आणि श्री समर्थ समाधीचे दर्शन घेतले. नंतर गेलो प्रसाद घ्यायला. मग लाईनमध्ये थांबून गेलो प्रसादगृहात. मग प्रभू श्रीरामांचे आणि स्वामींचे दर्शन प्रसाद खाल्ला आणि इथे येऊन थोडा वेळ शांत बसलो. त्यानंतर थोड्या वेळाने गड उतरायला सुरुवात केली. खाली बसल्यानंतर गाडी काढून निघालो घरी. येता येता एक पुण्याचं काम केलं. असे काम आपण आदनमधनं करतच राहतो. आणि पोचलो घरी. घरी पोचून थोडा फ्रेश झालो आणि थोड्या वेळ आराम केला. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली कॉफी आणि गेलो आवरायला. मग आवरून मस्त मध्ये घेतली कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.